नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत। या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। तर नक्की हा निर्णय काय आहे, कोणाला कशा पद्धतीने रक्कम मिळणार आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 5,605 अंगणवाडी सेविका मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर नक्की माहिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5,605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविका प्रत्येकी रुपये 1 लाख पर्यंत, तर मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीमधील मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75,000 पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता याचा जो लाभ आहे तो 1 लाख रुपये किंवा 75,000 पर्यंत असेल। तर तो कोणाला दिलेला आहे ते आपण पाहू शकता। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांच्या ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, म्हणजे ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सेवेतून काढलेला आहे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दिनांक 25 फेब्रुवारी 2014 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याचिका करणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। तर तुमच्या आता लक्षात आलंच असेल की हा GR कोणासाठी आहे। तर ज्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे, ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे आणि काहीकडनं सेवेतून काढलेला आहे, असे ज्या काही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहेत किंवा मिनी अंगणवाडी आहेत यांच्यासाठी हा लाभ आहे। याचा पुढचा GR आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्या पण महत्त्वाच्या व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद।